हॅलो एव्हरीवन, पॅशन टू एक्सप्लोअर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामध्ये। आज आपण बघणार आहोत सावंतवाडीमध्ये नव्याने सुरू झालेली नरेंद्र डोंगर वन उद्यान निसर्ग भ्रमंती। वनविभाग सावंतवाडी खूप छान असा उपक्रम सावंतवाडीमध्ये राबवत आहेत। समोर बघू शकता सावंतवाडी वनविभागाची निसर्ग भ्रमंती करणारी जीप। या निसर्ग भ्रमंतीला सावंतवाडीच्या भोसले गार्डन पासून सुरुवात होते। तर आपली जीप आलेली आहे। मी जीपमध्ये पुढे बसलोय आणि अजून एक फॅमिली या सफारीमध्ये आपल्या सोबत आहेत आणि आपल्या नरेंद्र डोंगर वन उद्यान निसर्ग भ्रमंतीला सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, सगळ्या डिटेल्स व्हिडिओमध्ये दिल्या जातील। बाजूला बघू शकता सावंतवाडीचा मोती तलाव। हे आहेत या जीपचे चालक वनविभाग सावंतवाडी आणि मागे एक सावंतवाडीतील फॅमिली आहे। या जीपमध्ये बसण्याची वेगळीच मजा आहे, नक्कीच एकदा अनुभव घ्या। आपली जीप नरेंद्र डोंगराच्या दिशेने जाते। या नरेंद्र डोंगर वन उद्यान निसर्ग भ्रमंतीसाठी जीपमधून जाण्यासाठी 14 वर्षाखालील मुलांसाठी 50 रुपये घेतले जातात आणि 14 वर्षावर 100 रुपये घेतले जातात। प्रत्येक दिवशी ही सफारी असते। सकाळी 8-8:30 वाजता पहिली फेरी असते, नंतर तासाभराने दुसरी फेरी असते। 11 नंतर जीप सफर बंद राहते आणि 3 वाजता परत सुरू होते। शेवटची फेरी जवळपास 5 वाजता असते। प्रत्येक फेरीमध्ये 1 तास दिला जातो। म्हणजे सकाळी 8 वाजता सावंतवाडी भोसले गार्डनवरून जीप निघाली तर ती जीप तुम्हाला फिरवून 1 तासानंतर म्हणजेच 9 वाजता परत रिटर्न गार्डनजवळ घेऊन येते। सकाळच्या सेक्शनमध्ये जवळपास 11 वाजेपर्यंत 2 फेऱ्या असतात आणि दुपारी 3 वाजल्यापासून 2 फेऱ्या असतात। सावंतवाडीमध्ये आलात तर नक्कीच या निसर्ग भ्रमंतीचा आस्वाद घ्या। काही जण चालतही या नरेंद्र डोंगरवर जातात तर काही जण बाईकने देखील या ठिकाणी जातात। सावंतवाडीकर या ठिकाणी वॉकिंगसाठी पण येतात असे आपल्या जीपचे चालक सांगत होते। रस्ता पूर्ण बघा, खूप सुंदर असा निसर्गमय जंगलमय परिसर आहे। मलबारी
फायनली आपण नरेंद्र डोंगर वनोद्यानमध्ये पोहोचलो. मस्त केलं नाही एकदम. इकडे काय नाव लिहायचं नाही, पहिले जाऊन या, फिरून या. या उद्यानात एक निसर्ग माहिती केंद्र बांधण्यात आलं आहे. चला तर मग निसर्गाच्या माहितीच्या दुनियेत. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध नैसर्गिक अधिवास, वनस्पती, फुलपाखरे, अभयचर, सर्प, पक्षी, प्राणी, किनाऱ्यावरील जैवविविधता, तटरक्षक कांदळवन, देवराई अशा वेगवेगळ्या प्रकारची निसर्गाची माहिती या ठिकाणी आहे. या ठिकाणी ओपन जिम देखील बांधण्यात आली आहे. तसेच लहान मुलांसाठी गार्डन देखील बांधण्यात आलं आहे. या ठिकाणी राहण्यासाठी 2 टेंट बांधण्यात आले आहेत. पण हे टेंट सध्या बंद आहेत.
खाली जाऊन येथील व्यवस्था पाहणारे वनविभाग कर्मचारी यांना टेंट दाखवाल का म्हणून विचारणा केली। तेही लगेच टेंट दाखवण्यासाठी आले। टेंटमध्ये प्रॉपर राहण्याची सोय केलेली आहे, त्यामुळे टेंट लॉक करून ठेवलेले असतात। खूप सुंदर असा रूम बांधण्यात आला आहे। हा AC रूम आहे। या टेंटमध्ये टॉयलेट बाथरूमची देखील सोय आहे। हे टेंट पर्यटकांसाठी बांधण्यात आले आहेत। या ठिकाणी कोणाला राहायचं असेल तर या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे। सध्या तरी हे टेंट राहण्यासाठी दिले जात नाही, कारण अजून खूप काही गोष्टी बाकी आहेत। सर्व गोष्टी झाल्यानंतर या ठिकाणी राहण्यासाठी सुरू केलं जाऊ शकतं। टेंटच्या बाहेर देखील बसण्यासाठी सोय करण्यात आली आहे। या ठिकाणी सुंदर अशी दगडापासून आकृती बनवलेली आहे। तसेच या ठिकाणी वॉशरूमची देखील प्रॉपर सुविधा करण्यात आली आहे।
तसेच या ठिकाणी सावंतवाडी दर्शन मनोरा बांधण्यात आला आहे. चला तर मग सावंतवाडीचं दर्शन घेऊ या मनोऱ्यामधून. इझिली चढू शकतो आपण. दिस इज सावंतवाडी दर्शन पॉइंट. समोर बघू शकता सावंतवाडीचा परिसर. चला तर मग आम्ही आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. एक सावंतवाडीमधील फॅमिली या जीपमध्ये आपल्या सोबत आहे. चला तर मग आपल्यासोबत असणाऱ्या सावंतवाडीकरांना विचारूया त्यांचा या सफारीचा अनुभव कसा होता. आम्ही सावंतवाडीवालेच आहोत, त्यामुळे आम्ही काय लहान असल्यापासून खूप वेळा इथे फिरलोय, पण ह्यावेळी फर्स्ट टाइम असं गाडीतून आल्यावर खूप छान वाटलं. निसर्गाचा मस्त आनंद घेता आला. गार्डनमध्ये माझ्या मुलाला खूप मजा वाटली आणि येऊ आम्ही पुन्हा असंच. रिटर्न जाताना उतार आहे. मी ही ऑफ रोडिंग एन्जॉय करतो, तुम्हीही ही ऑफ रोडिंग एन्जॉय करा.
आधी वाट नव्हती ना तेव्हा. फायनली वनउद्यान भ्रमंती करून आपण पोचलोय सावंतवाडीमध्ये. संध्याकाळचा मोती तलाव बघा किती सुंदर दिसतोय. सावंतवाडीकर निवांत टाइम स्पेंड करायला संध्याकाळी या मोती तलावा ठिकाणी येतात. या ठिकाणी या बॅनरवर बघू शकता सफारीचा टायमिंग दिलेला आहे. पहिली फेरी सकाळी जवळपास 8ला सुरुवात होते, तर दुसरी फेरी जवळपास 9:30 वाजता, तर तिसरी फेरी जवळपास 3:30 वाजता आणि चौथी फेरी 5 वाजता. तर जवळपास एका दिवसाला 4 फेऱ्या या सफारीच्या होतात. तसेच या बॅनरवर कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेले आहेत. मी हे कॉन्टॅक्ट डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो, म्हणजे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून तुमची सफारी बुक करू शकता. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलच्या इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.